अरे म्हणून इथं आता प्रतिक्रांती दारात आलेली आहे. दारात नुसत्या बौद्धाच्या मांगाच्या दारात नाही होती, मराठ्यांच्या दारात आली, ती ओबीसीच्या दारात आली, ती धनगराच्या दारात आली, ती मुस्लिमाच्या दारात आली. तरी गडी खूप आहे, तरी काय येतं. आणि या प्रतिक्रांतीच्या विरोधात लढण्याची ताकद ही आंबेडकरी समाजामध्येच आहे, हे लक्षात घेऊन विसरू नका. त्यांना साथ द्या ना, त्यांना साथ द्या. म्हणून मी सांगतोय की बाबा हा विचार आपण एकमेकांचे भाऊ, देव नावाची दारू, धर्म नावाचा गांजा आणि जात नावाचं विष पाजून ब्राह्मणवादी आणि बहुजन समाजाचा सत्यानाश केला, तरी सुद्धा हे फुल आमच्या टाक्यातनं गेले नाही. हाय का आमच्या टाक्या हाय. अजून नवरात्र आले, इथं नवरात्राचं स्टेज असतं की नाही, दर्शनाला उभं राहायला बायांना जागा पडली असते. आणि भूत जयंतीला बघा एवढ्याच आहेत, त्यांच्यासाठी एकदा डोळ्यात वरदान टाळ्या वाजवा. महिला म्हणतोय जिच्या हाती पाण्याची दोरी ती राष्ट्राला उद्धार, असं नाही. जिच्या हाती शिक्षणाची दोरी, जिच्या हाती कुटुंबाची दोरी, जिच्या हाती समाजाची दोरी, तीच राष्ट्राला उद्धार आहे. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे. म्हणून विचार करा. म्हणून एका तरुणाचं लग्न झालं, महिना झालं, चांगला देखण्याच्या तरुण होता, त्याला मी बायको देखी भेटली. अख्ख्या मंगळवार पेठेत अशी बायको नव्हती, उडी पुरी पाण्याने देखणी बायको मिळाली. महिना झाला पण गडी काय हसतच ना, चेहरा सतत पाडलेला चेहरा. काय करावं त्याला कळत. भांडणाला असा वैतागून येऊन हॉटेलमध्ये बसायचं, असा करत एकच चहा घ्यायचा, दिवसभर बसायचं. हॉटेलला मला वैतागला, एका चहावर कसा दिवस माझं गिराक जातंय, उठ बी म्हणायची पंचा. कारण एक मित्र त्याला आला आणि मित्र त्याच्या तोंडाकडे बघून म्हणाला, अरे तुझं तोंड बघून मी लग्न करावं का नको मला असं वाटायला लागले. जरा हसना. बायको चांगली मिळाली, गोरीपान मिळाली, देखणी जार मिळाली, सुंदर मिळाली, अख्ख्या मंगळवार पेठेत अशी बायको नाही तशी तुला मिळाली. जरा खुश होणं, हसना. म्हणला महिना झालं लग्न होऊन पण बायको तर माझं पटतच नाही. काय खाया प्यायला कमी नाही, काय नेसायला कमी नाही, दाम दागिन्याला कमी नाही, साड्या कपड्याला कमी नाही, कधी सुपारीचं व्यसन नाही, कधी दारूचं व्यसन नाही, कधी मांसाहारी शिवी नाही, कधी शाकाहारी शिवी नाही. शिवी सुद्धा काय म्हणतोय, शिवी सुद्धा खायात ना आहारामध्ये मांसाहारी शाकाहारी आहे ना, तसं शिवी सुद्धा आहे. बघा काग म्हणलं तर ही झाली शाकाहारी आणि तुझ्या ही झाली मांसाहारी. तशी सुद्धा शिवी नाही, पण तरी बायको तर माझं पटत नाही. मित्र म्हणाला सारं केलंय, अरे पण एवढं केलंय, पण गड्या तुझ्या बायकोच्या हातच्या स्वयंपाकाचं, भाजीचं, कालवणाचं कधी कौतुक केलंय काय? एवढं राहिली ना, साधी गोष्ट पाहिजे. दागिने देतोय न चुकता मंडोबार पेटत न गजरा रोज सकाळ संध्याकाळ गजरा. साधं कळलं नाही मला. आज विचार केला, आज बायकोने काय का स्वयंपाक करणार, खराट करू, आंबट करू, तिखट करू, फळात पाणी का वाढेना, बायकोची स्वयंपाकाची भाजी वाढेल, तिचं कौतुक करायचं. विचार करून पुढे आला, हप्पाय तोंड दाखवलं, पाटावरती बसला. पण दुर्दैव त्याच्या बायकोने त्या दिवशी शेजारीच्या घरातील भाजी आणली होती, शेजारीच्या. आणि आगडी जेवायला लागला, तोंडात घास घेतला आणि चावायच्या अगोदर आणि गिळायच्या अगोदर सुरुवात केली. काय चवदार भाज्या, काय चविष्ट भाज्या, तुझ्यासारखी सुगरण बायको मिळाली, केवढ्या मोठ्या नशिबाच्या. हे तुझ्यासारख्या अख्ख्या मंगळवार पेठेतच काय अख्ख्या महाराष्ट्रात बायको नाही. काय झालं त्याची बायको म्हणे, अरे किरडीवाल्या, ताटीवाल्या, तुझ्या किरडीचा बांबू डासला, महिनाभर झालं हाताचं कांडक करून मी तुला स्वयंपाक करते, कधी माझ्या भाजीचं स्वयंपाकाचं कौतुक केलं नाही. आणि शेजारणीची घरातील भाजी आणल्यानंतर तू आण फाटूस तर कौतुक करायला लागला. पानाचा धुमाकूळ, उलतान बाहेर, पळकुट बाहेर, परात बाहेर, ताटली बाहेर,
जाती सगळं बाहेर भांडणं आणि मित्र बायको उभं राहिला आणि म्हणाला वहिनी उद्या जोला. विश्वास हा सगळ्यात मोठा नातेवाईक आहे हे भगवान बुद्ध. भगवान बुद्ध काय म्हणतात? विश्वास हा सगळ्यात मोठा नातेवाईक आहे. त्या विश्वासानं माणसं जोडायचे. रक्ताच्या जातीच्या नात्यापेक्षा विचाराचं आणि विश्वासाचं नातं अधिक श्रेष्ठ आहे. निलेश भाऊ तुम्ही नगरसेवक झाला की जातीच्या रक्ताच्या नात्यापेक्षा विश्वासाच्या नात्यानं समाजानं तुम्हाला साथ दिली म्हणून तुम्ही नगरसेवक. हे नातं आयुष्यात टिकणार. हिंदू म्हणजे माणसाला दिलेली शिडी. महार माणसा बऱ्याच जाती नाही त्या ब्राह्मणाने धर्माच्या नावाखाली दिलेल्या शिव्या त्या शिव्या. म्हणून म्हणते मोगलांना दिलेली मुस्लिमांना दिलेली शिवी. तुम्हाला धर्म वाटतोय आणि तुमचा बुद्ध तुम्हाला परका वाटतोय. कसा सुधारायचा? कसा भारत महासत्ता बनायचा? चेक सर बुद्धांना चेक सर मानतोय. 10,000 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिला महामानव की माणसाच्या कल्याणाचा विचार करणारा 10,000 वर्षाचा एकमेव महामानव म्हणजे भगवान बुद्ध म्हणून जगानं स्वीकारलं. त्यांचा देवाला पेडा उदबत्ती लावली तर प्रसन्न होतोय. आपला देव तेवढ्यावर खुश होत नाही. तर आपलं देव आपल्या देवाला कोंबड्या बकर मारल्याशिवाय अजिबात नाही. त्यांच्या देवाला पेडा दाखवला तर देव खुश आणि आपल्या देवाला पेडा नाही चालत. काय चालतं? म्हणा कोणतं म्हणा. तिकडे पेडा आणि इकडे रेडा. हा म्हणा ना कोणतं आहे का आता रेडा. आणि म्हणा माणूस म्हणा, चांगला माणूस म्हणा. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं चालल्याशिवाय भारत हा महासत्ता बनणार नाही. म्हणून लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी बुद्धाची शपथ दिली. मी नेहमी म्हणतो अण्णाभाऊ साठ्यांना जर साठे साहेब आयुष्य लाभलं असताना बाबासाहेबांची बुद्धाची शपथ घेऊन सांगतो अण्णाभाऊ साठेंना जर जास्त आयुष्य लाभलं असतं तर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला असता. बौद्ध धर्माचा स्वीकार केला असता. हे लक्षात